प्रिय मित्रांनो, स्वागत आहे आपले श्रीटेक माझा चॅनलवरती. आणि आज आपण बघणार आहोत माट 2021 मध्ये येणारे अतिमहत्त्वाचे 3 विषयावरील प्रश्न. तर चला विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न बघूया. बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यामधील बाल विकासामध्ये खालील बाबींचा समावेश होत नाही. पहिला शारीरिक विकास, दुसरा बौद्धिक विकास, तिसरा भावनिक विकास व चौथा मानसिक विकास. उत्तर आहे मित्रांनो मानसिक विकास. दुसरा प्रश्न, बाल विकासासाठी संबंधित नसलेला लेखक कोणता? पहिला E.B. हॅरलॉक, दुसरा सरोजनी सावर्शियन, तिसरा इरिकसन, चौथा F.W. टेलर. उत्तर आहे मित्रांनो F.W. टेलर. प्रगतीच्या स्वरूपात होणाऱ्या बदलांची प्रक्रिया म्हणजे पर्याय क्रमांक 1 वाढ, 2 विकास, 3 समृद्धी, 4 प्रगती. उत्तर आहे मित्रांनो विकास. नंतरचा प्रश्न, शैशवावस्था किती दिवसांची असते? याचा पर्याय मित्रांनो पहिला 1 महिना ते 2 वर्ष, दुसरा 30 दिवसापर्यंत, तिसरा पर्याय 2 ते 6 वर्षापर्यंत, चौथा पर्याय 6 ते 12 वर्षापर्यंत. उत्तर आहे मित्रांनो 30 दिवसापर्यंत शैशवावस्था असते. नंतरचा प्रश्न, नवजात अवस्था किती दिवसांची असते? पहिला पर्याय 1 महिना ते 2 वर्ष, दुसरा पर्याय 30 दिवसापर्यंत, तिसरा पर्याय 2 ते 6 वर्ष, चौथा पर्याय 6 ते 12 वर्ष. उत्तर आहे मित्रांनो 1 महिना ते 2 वर्ष नवजात अवस्था. नंतरचा प्रश्न, औपचारिक शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी बालकाचे योग्य वय कोणते? पहिला पर्याय 6 वर्ष, दुसरा पर्याय 5 वर्ष, तिसरा पर्याय 3 वर्ष, चौथा पर्याय 2 वर्ष. उत्तर आहे मित्रांनो 6 वर्ष. पहिला पर्याय 6 वर्ष. औपचारिक शिक्षणाची सुरुवात 6 वर्ष. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? पहिला पर्याय 46, दुसरा पर्याय 22, तिसरा पर्याय 23 की चौथा पर्याय 20. उत्तर आहे मित्रांनो 23. स्त्रियांच्या पेशीमध्ये किती गुणसूत्रे आढळतात? पहिला पर्याय 46, दुसरा पर्याय 22, तिसरा पर्याय 23, चौथा पर्याय 20. याचे उत्तर आहे मित्रांनो 46. पहिला पर्याय 46. नंतरचा प्रश्न, सृजनात्मकतेचे कोणते वैशिष्ट्य आहे? पहिला पर्याय मौलिकता, दुसरा पर्याय प्रवाहशीलता, तिसरा पर्याय लवचिकता की चौथा पर्याय वरील सर्व. याचे उत्तर वरील सर्व. म्हणजेच मौलिकता, प्रवाहशीलता आणि लवचिकता हे सृजनात्मकतेचे वैशिष्ट्य आहे. बालकांचे भावनात्मक समायोजन मध्ये प्रभावी असते. पहिला पर्याय व्यक्तिमत्वाची निर्मिती, दुसरा पर्याय वर्गातील अध्ययन, तिसरा पर्याय शिस्त व चौथा पर्याय वरील सर्व. उत्तर आहे मित्रांनो वरील सर्व. खालीलपैकी हे शिक्षणाच्या मुख्य उद्दिष्टांपैकी एक आहे. पहिला पर्याय नोकरी, दुसरा पर्याय समाज परिवर्तन, तिसरा पर्याय शिक्षकांचा उदरनिर्वाह, चौथा पर्याय वरील सर्व. उत्तर आहे मित्रांनो समाज परिवर्तन. हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. पहिला पर्याय 14 नोव्हेंबर, दुसरा पर्याय 1 एप्रिल, तिसरा पर्याय 7 डिसेंबर, चौथा पर्याय 5 सप्टेंबर. उत्तर आहे मित्रांनो 5 सप्टेंबर. नंतरचा प्रश्न, शिक्षण ही प्रक्रिया आहे. पहिला पर्याय नैसर्गिक, दुसरा पर्याय कृत्रिम, तिसरा पर्याय क्रियात्मक, चौथा पर्याय अनौपचारिक. उत्तर आहे मित्रांनो अनौपचारिक. शिक्षण ही एक अनौपचारिक प्रक्रिया आहे.
नंतरचा प्रश्न, अभ्यासक्रम विकसन ही प्रक्रिया आहे. पहिला पर्याय तात्पुरती, दुसरा पर्याय अखंड, तिसरा पर्याय अलौकिक, चौथा पर्याय स्थिर. उत्तर आहे मित्रांनो अखंड. अभ्यासक्रम विकसन ही अखंड प्रक्रिया आहे. नंतरचा प्रश्न, खालील दिलेल्या शब्दाला विरुद्धार्थी शब्द शोधा. कृपण. पहिला पर्याय कंजूस, दुसरा पर्याय उधळ्या, तिसरा पर्याय खडग, चौथा पर्याय काटकसरी. उत्तर आहे मित्रांनो उधळ्या. कृपणचा विरुद्धार्थी शब्द उधळ्या. भरभराट, दुसरा पर्याय धाड, तिसरा पर्याय रास, चौथा पर्याय उत्कर्ष. विरोधार्थी शब्द हा रास आहे मित्रांनो विकासाचा. नंतर उन्नत. पहिला पर्याय उत्कर्ष, दुसरा पर्याय प्रगत, तिसरा पर्याय अवगत, चौथा पर्याय अधोगत. उत्तर आहे मित्रांनो अधोगत. नंतरचा प्रश्न, मित्र. पहिला पर्याय मैत्री, दुसरा पर्याय शत्रू, तिसरा पर्याय मैत्रान, चौथा पर्याय सूर्य. विरोधार्थी शब्द मित्रांनो उत्तर आहे शत्रू. मित्राचा शत्रू विरोधार्थी शब्द. नंतरचा प्रश्न मित्रांनो, सधन. याचा विरोधार्थी शब्द पहिला पर्याय श्रीमंत, दुसरा निर्धन, तिसरा धनिक, चौथा तालेवार. उत्तर आहे मित्रांनो निर्धन. सधनचा विरुद्धार्थी शब्द निर्धन. नंतरचा प्रश्न, पर्यायी शब्द शोधा. जहालचा पर्याय शब्द पहिला पर्याय कडक, दुसरा कडवा, तिसरा उग्र की खंबीर. उत्तर आहे मित्रांनो उग्र. जहालचा पर्यायी शब्द म्हणजे उग्र. नंतरचा प्रश्न, अभियोग चा पर्यायी शब्द पहिला आरोप की दुसरा समारोप, तिसरा योगायोग की चौथा भक्तियोग. उत्तर आहे मित्रांनो आरोप. अभियोग करणे म्हणजे आरोप करणे हा पर्यायी शब्द दिलेला आहे मित्रांनो. नंतरचा प्रश्न, सुमन ला काय म्हटलं गेलं आहे? पर्यायी शब्द आहे मित्रांनो पहिला फुलदाणी, दुसरा मुलगी, तिसरा पुष्प की कडी. उत्तर आहे फुलदाणी मित्रांनो. नंतरचा प्रश्न, द्वंद्व समासात कोणते पद महत्वाचे आहे? समास बघूया. पहिला क्रमांक म्हणजे पहिले, दुसरा दुसरे, तिसरा दोन्ही की चौथा दोन्ही नाहीत. उत्तर आहे मित्रांनो दोन्ही. द्वंद्व समासात दोन्ही पदे महत्वाचे आहेत. नंतरचा प्रश्न, सचिवालय हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? पहिला द्वंद्व, दुसरा द्विगु, तिसरा बहुब्रीही की चौथा तत्पुरुष. उत्तर आहे मित्रांनो तत्पुरुष. सचिवालय हा शब्द तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. नंतरचा प्रश्न मित्रांनो, मी आजारी आहे याचा वाक्यप्रचार ओळखायचा आहे मित्रांनो. संयुक्त वाक्य आहे, मिश्र वाक्य आहे, केवल वाक्य आहे की होकारार्थी वाक्य आहे मित्रांनो? उत्तर आहे केवल वाक्य आहे मित्रांनो. मी आजारी आहे हे केवल वाक्य आहे. नंतरचा प्रश्न, आज पाऊस पडावा हे वाक्य कोणते आहेत? संयुक्त वाक्य आहे, मिश्र वाक्य आहे, केवल वाक्य आहे की होकारार्थी वाक्य आहे मित्रांनो? तर हे संयुक्त वाक्य आहे. नंतरचा प्रश्न, पडत पडत गेलो तरी गाडी चुकलीच. पहिला पर्याय संयुक्त वाक्य, दुसरा पर्याय मिश्र वाक्य, तिसरा पर्याय केवल वाक्य, चौथा पर्याय होकारार्थी वाक्य. उत्तर आहे मित्रांनो संयुक्त वाक्य. पडत पडत गेलो तरी गाडी चुकलीच हे संयुक्त वाक्य आहे मित्रांनो. नंतरचा प्रश्न, मी नियमितपणे अभ्यास करतो. पहिला पर्याय संयुक्त वाक्य, दुसरा पर्याय मिश्र वाक्य, तिसरा पर्याय केवल वाक्य, चौथा पर्याय होकारार्थी वाक्य. उत्तर आहे मित्रांनो संयुक्त वाक्य. मी नियमितपणे अभ्यास करतो हे संयुक्त वाक्य आहे मित्रांनो. नंतरचा प्रश्न, परिसर अभ्यासवरील कोणते पर्यावरण ऑक्सिजननी समृद्ध आहे? पहिला पर्याय उष्ण पाणी, दुसरा पर्याय वातावरण, तिसरा पर्याय थंड पाणी, चौथा पर्याय मीठ. उत्तर आहे मित्रांनो वातावरण.
वातावरण. पर्यावरणात शालेय अभ्यासक्रमाशी कधी जोडले गेले? पहिला पर्याय 1980, दुसरा पर्याय 1985, तिसरा पर्याय 1970 की चौथा पर्याय 2000? याचे उत्तर आहे मित्रांनो 1970 साली शालेय अभ्यासक्रमाशी जोडले गेले. पर्यावरणास शालेय अभ्यासक्रमाशी 1970 मध्ये जोडण्यात आले. नंतरचा प्रश्न, गट कार्यामुळे काय होते? पहिला पर्याय सहकार्य वृत्ती वाढते, दुसरा पर्याय कामाची गती वाढते, तिसरा पर्याय अध्ययनात समावेशकता वाढते की चौथा पर्याय यापैकी नाही? उत्तर आहे मित्रांनो सहकार्य वृत्ती वाढते. गट कार्यामुळे सहकार्य वृत्ती वाढते. नंतरचा प्रश्न मित्रांनो, हसत खेळत शिक्षण ही आजची गरज आहे मित्रांनो? पहिला पर्याय की दुसरा पर्याय फॅशन आहे, तिसरा पर्याय गरजही आहे व फॅशनही आहे, चौथा पर्याय गरजही नाही व फॅशनही नाही? उत्तर आहे मित्रांनो गरज आहे मित्रांनो. हसत खेळत शिक्षण ही आजची गरज आहे मित्रांनो. उत्तर. नंतरचा प्रश्न, प्रश्नांमुळे रिकामी जागा वृत्ती तयार होते. पहिला जग, दुसरा पर्याय चौकस, तिसरा पर्याय चिकित्सक, चौथा पर्याय वैचारिक? तर उत्तर आहे मित्रांनो चिकित्सक. संग्रहालयामुळे रिकामी जागा प्रवृत्ती होते. पहिली स्वार्थी, दुसरी संग्रह, तिसरी निस्वार्थी की चौथा असंग्रह? उत्तर आहे मित्रांनो संग्रह. संग्रहालयामुळे संग्रह प्रवृत्ती होते. नंतरचा प्रश्न, परिसंवाद हे शिक्षणाचे उत्तम माध्यम आहे. पहिला पर्याय परिसर अभ्यास, दुसरा पर्याय कार्यानुभव, तिसरा पर्याय पर्यावरण की चौथा क्रीडा? उत्तर आहे मित्रांनो पर्यावरण. रिकामी जागा हा वर्षभर चालणारा उपक्रम आहे. रिकामी जागा हा वर्षभर चालणारा उपक्रम आहे. पहिला पर्याय वृक्षारोपण, दुसरा वृक्ष संपदा जागृती, तिसरा 1 व 2, चौथा वृक्ष संगोपन? उत्तर आहे मित्रांनो वृक्ष संगोपन. नंतरचा प्रश्न, नवीन प्रणालीनुसार मूल्यमापन रिकामी जागा आहे. पहिला पर्याय अनिवार्य, दुसरा सतत चालणारे, तिसरा सर्वकष की चौथा सतत चालणारे व सर्वकष? उत्तर आहे मित्रांनो सतत चालणारे व सर्वकष. शैक्षणिक साधने पाठाची रिकामी जागा वाढवतात. पहिला पर्याय लांबी, दुसरा पर्याय परिणामकता, तिसरा पर्याय खोली की चौथा पर्याय यापैकी नाही? उत्तर आहे मित्रांनो परिणामकारकता. पर्यावरण शिक्षणाविषयी उदासीन नसणारा घटक म्हणजे? पहिला शिक्षक, दुसरा पालक, तिसरा सरकार की चौथा विद्यार्थी? उत्तर आहे मित्रांनो उदासीन नसणारा घटक म्हणजे सरकार होय.